महायुती सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ठरते डोकेदुखी। यातूनच शेतकरी व बँक अधिकारी यांच्यात तूतू मैमै। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सध्या डोकेदुखी ठरत आहे। या योजनेवरून बँकांमध्ये अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये तूतू मैमै होत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे। यातूनच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कान शिलात लगावल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सेंट्रल बँकेच्या शाखेत हा प्रकार बघायला मिळाला। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील हे खामगाव येथील सेंट्रल बँकमध्ये गेले होते। त्यांनी कर्जमाफी योजनेबद्दल विचारणा केली होती, पण कर्जमाफीची विचारपूस करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचा बँक मॅनेजरने बाप काढल्याचा आरोप स्वाभिमानी जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांनी केला। शेतकऱ्यांचा बाप कसा काढला असं विचारत अमोल पाटील यांनी सेंट्रल बँकच्या मॅनेजरच्या कान शिलात लागवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर थैमान घालत आहे। बँकेत कर्जमाफीची विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला ते बँक मॅनेजर असं म्हणतात की बा तुमच्या बापाची बँक आहे का आणि तुम्हाला किती वेळेस कर्ज सूट द्यायचं, अशा प्रकारे बँक मॅनेजर शेतकऱ्याला बोलतात। म्हणून त्यांना आज हा चोप दिला। याच्यानंतर जर त्यांची जर भाषा सुधारली नाही तर याच्यापेक्षा जबरदस्त त्यांना स्वाभिमानी स्टाईलनं चोप देण्यात। परंतु या घडलेल्या सर्व प्रकरणाबाबत बँकेचे मॅनेजर काय म्हणाले बघा। ते उलट विचारत होते। मी म्हटलं 2 एकर जमीन आहे तुमची, 2 एकर जमिनीवर आपण जास्तीत जास्त तेवढं देऊ शकतो, तेवढं तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे। मी मीटिंग मध्ये होतो, म्हटलं मी मीटिंग अटेंड करतो, तुम्ही माझ्या फील्ड ऑफिसरला विचारा। मग त्याच्यानंतर ते म्हटले की तुम्ही मला लेखी द्या की बाबा ती कर्ज तुमचं कसं काही होत नाही। मी फील्ड ऑफिसरला इन्स्ट्रक्ट केलं की बाबा त्यांची तारीख सांगा कधी नवजुनं केलेलं आहे। 12 महिन्यानंतर पीक कर्ज नवजुनं होतं, त्यांनी जानेवारी 2025 मध्ये नवजुनं केलं। त्या हिशोबाने शासनाने जी घालून दिलेली तारीख आहे 30 सप्टेंबर 25, तर 30 सप्टेंबर 25 ला सदरील खातं जे आहे ते ओव्हरड्यू ठरत नाही, कारण त्याला जानेवारी 25 मध्ये जर नवजुनं केलं तर 30 सप्टेंबर 25 पर्यंत 12.5 महिने होतात, ठीक आहे। 8.5 महिने होतात। 8.5 महिन्यात ते ओव्हरड्यूला पात्र ठरत नाही, रेग्युलरला पात्र ठरेल। ज्यावेळेस सरकार रेग्युलरची यादी काढेल तेव्हा रेग्युलरमध्ये पैसे येऊन जातील, हेच सांगितलं मी। त्यांनी लेखी मागितलं, माझ्या फील्ड ऑफिसरला सांगितलं तुम्ही लेखी द्या, त्यांना स्टेटमेंट काढून द्या आणि एक लेटर पॅडवर लिहून द्या की बाबा हे खातं सध्याची जी पीक कर्जाची व्याख्या आहे त्याच्यानुसार नियमित मध्ये येतं, मग नियमितच्या हिशोबाने होईल। ते म्हणाल की तुम्ही म्हटलं की तुम्ही बँक मॅनेजर तुमच्या बाप्पाचे नोकर नाही, तसं काही बोललेलो नाहीये मी, तसं काही बोललेलो नाहीये।